हे सर्व पण ट्रॅक्टर ड्रायव्हर जरी असला तो ऊसतोड मजुराचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्याच्या जेव्हा कमीत कमी तिथं 9 ते 10 जोड्या हा ऊसतोड मजूर त्याच्या जेव्हा जगतात. तो ऊसतोड मजूर तिथं विहिरीवर पाणी आणायला गेला, त्याचा पाय घसरून संशयित मृत्यू झाला. त्याच्या घरच्याचं म्हणणं की आमच्या कारखान्याकडून काही घटना घडली, मुकादम जे घडली असेल देवाला त्यांना माहिती. जेणेकरून कारखान्याला मी कॉल केला, 2-3 वेळेस बोललो. 3 दिवस डेड बॉडी त्याची विहिरीमध्ये पडून राहिली. कारखाना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला मदत करायला तयार झाला नाही. ज्यावेळेस मी ॲक्शन मोडवर आलो तिथून मुरी कारखाना तिथं गेला, त्यांची डेड बॉडी बाहेर काढली, गावाकडे पाठवून दिली. ती डेड बॉडी गावाकडे पाठवत असताना कारखान्याने त्यांच्या भावाची व्हिडिओ घेतली की आमचा भाऊ आमच्या नशिबाने मेला, त्यांच्याकडून लिहून घेतलं. माझं म्हणणं तुम्हाला काही भीती नाही ना, मग तुम्ही आमच्या माणसं लिहून घ्यायची काय गरज आहे, व्हिडिओ घ्यायची काय गरज आहे? आमचा माणूस मेला ते पोलीस प्रशासन ठरवी ना, तो कशाने मेला काय मला पोलीसला अधिकार आहेत, कारखाना कोण तुम्ही ठरवणार? काल त्यांचे प्रतिनिधी हे गेवरा या ठिकाणी समजा बीड जिल्ह्या या ठिकाणी आले होते, नेमकं काय प्रकरण घडलं होतं? नाही, काल सकाळी मला 6:30 वाजता माहिती झालं की त्या सदाशिव कारखान्याचे शेतकी अधिकारी हे माजलगावमध्ये मुकादम भेटा आले. तर मी ऑन दी स्पॉट इथून गाडी काढली, तिथं मी 7:30ला पोहोचलो. 7:30ला पोहोचलो तर सुखसागर हॉटेल पाशी समोर ते काय मुकदमा त्याचे उभं होते. गोळकेनवरती मला त्या ॲक्शन मोडमध्ये घेऊन त्याला मी म्हणजे माझी त्याला दाखवलेली काही गोष्टी चमत्कार, आणि त्यांना ताब्यात घेऊन त्या धर्मा कांबळेंच्या घरी आणून बसवलं आणि त्यांना सांगितलं हे 5 मुलीता, हे धर्मा कांबळेच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि ह्यांचं हे घर बघ, ह्यांची मार्ग लाव, ह्यांनी काहीतरी आहे ह्यांचा जीवन प्रश्नाचा जे प्रश्न असन ह्यांचा मार्गी लावून ह्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय कुठल्या परिस्थितीत हलू देणार नाही. आक्रमक भूमिका घेतली, ही भूमिका नेमकं कशामुळे घ्यावी लागली तुम्हाला? नाही, कारखाना आहे का, कारखाना हा मजुराला किंवा ड्रायव्हर असन मुकदम असन यांना निव्वळ असा किरकोळ समजतो काय. मला आक्रमक भूमिका घ्यायची वेळ येऊ नये, पण काही आपल्या इथले भांडगुळ मुकदमाच्या ह्याच्या अनुषंगानं की जे ग्रुपमॅन म्हणून आम्ही मोठे ग्रुपमॅन असं ते ह्यांच्या लाचेरीपोटी कारखान्याच्या विरुद्ध मला ॲक्शन मोड घेण्याची वेळ येते. आणि ॲक्शन मोड घेऊन रात्री मला 12 वाजता त्या कारखान्यानं धर्मा कांबळे यांच्या पत्नीला 10 लाख रुपयाची आर्थिक मदत केली. तोपर्यंत कारखान्यातून हलू दिलं नाही. त्यांना सांगितलं तुम्ही बसून राहायचं आणि मी बसून राहायचं, जोपर्यंत त्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत कुणी हलायचं नाही. हा कारखाना करंडकराजेमध्ये सदाशिव कारखाना आहे, आलमडी डॅमपाशी याडीपॅरी कंपनीचा, मोठ्या कंपनीचा कारखाना आहे. मोठ्या कारखान्याचा असून सुद्धा त्या अधिकारीच्या मगरुरीमुळे त्या मजुराला मदत मिळत नव्हती. त्या गोष्टीमुळे मला ॲक्शन मोड घ्यावा लागला. आपल्या संघटनेच्या समजा ह्याच्यामधून भविष्यात जे ऊसतोड मजूर आहेत संपूर्ण बीड जिल्ह्यातील असो किंवा महाराष्ट्रातील, यांच्या समजा समस्या ज्या आहेत याचे सोडवण्यासाठी अजून तुम्ही काय काय प्रयत्न करता भविष्यात? नाही, भविष्यात मजुरावर जर कुठेही अन्याय झाला तर कुठल्याही परिस्थितीने कुठल्याही धाराला मी उतरायला तयार आहे. की जसा तुमच्या आपल्या ओढोनीमधले डोंगरी परिवार असेल त्यांना न्याय मिळून दिला, कालच्या धर्मा कांबळे न्याय मिळून दिला, असं असे माझे शेकडो ऊसतोड मजूर आहेत. मी असं म्हणजे कुठल्या म्हणजे मीडिया समोर हे कुठं दाखवत नाही की माझ्या लेवल माझं काम चालू असते, पण मी कुठल्याही मजुरावर असं मुकदम असो अन्याय झाला की 100% कारखाना धडा शिकवण्यामध्ये शिकवणार. शेवटचा प्रश्न, जे एक महामंडळाचं एक ऍप आहे म्हणजे एक नोंदणी करा म्हणतात, तर संपूर्ण बीड जिल्ह्यातील जे ऊसतोड मजूर आहेत त्यांना तुमचं काय सांगणार असणार की नोंदणी करा म्हणून? ऊसतोड मजुराला माझी एकच विनंती, त्याच्यामध्ये नोंदणी करायला 1 नया रुपया सुद्धा खर्च येत नाही. महामंडळ तुमची नोंदणी करण्यासाठी 22 ते 23 कोटी रुपयाचा टेंडर काढलेला आहे. ही गरज नसताना त्यांनी टेंडर काढलेला आहे का, तर कारखान्यामार्फत डायरेक्ट त्याची नोंदणी होती, पण हे का आपलाच ऊसतोडीचा पैसा घेऊन हे पैसा आपल्यावर म्हणजे मध्यस्थी एजंट लोकांना देऊन देत आहे. कुठल्याही मजुरानं कुठल्याही दलालाला 1 रुपया न देता नोंदणी करायची, आणि कुठं जर कोणी रुपया मागत असेल तर मला फोन करा, ते आणि मी बघतो काय आहे ते.